फाउंडेशन कौशल्य अंतर्गत नारी शक्ती 2025 मध्ये मी अवंती गायकवाड आपले सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आज आपल्या सोबत आहेत गौरी धुमाळ मॅम, एक समाजसेवी ज्या वृद्ध व्यक्तींच्या निवास वृद्धाश्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सेवा, प्रेम आणि काळजी देतात. तसेच समाजात त्यांच्या मूल्यांची जाणीव निर्माण करतात. आज ते आपल्या सोबत त्यांचा प्रवास, आव्हाने, तरुणी व महिलांसाठी प्रेरणादायी विचार मांडणार आहेत. तर गौरीताई, तुमचे या मंचावर मनःपूर्वक स्वागत. थँक यू. तर तुम्ही आम्हाला असं माहितीप्रमाणे म्हणजे माहितीप्रमाणे नाही, तुम्ही करताच समाजसेवा. तर त्या समाजसेवेबाबतीत तुम्ही काय सांगाल? काय समाजसेवा, काय प्रकारची समाजसेवा तुम्ही करता? मी ॲक्चुअल आत्ता स्वामी निवास वृद्धाश्रम या नावाने संस्था चालवते. गेली 4.5 वर्ष झालं मी हं, आश्रम चालवत आहे. जे निराधार पालक असतात, जे बेघर असतात, ज्यांना जुनं फर्निचर समजून बाहेर काढलं जातं हं. किंवा नाविलाजाने जे भिक्षा मागतात पालक, म्हणजे त्यांच्यावरती तशी वेळ येते भिक्षा मागून खाण्याची, अशा पालकांना आपण विनाशुल्क सांभाळ त्यांचा करतो आहोत. शासकीय अनुदान आपल्याला काहीच नाहीये. जेव्हा हं, मी स्टार्ट केलं होतं त्यावेळेस मी 3 बीएचके फ्लॅटमध्ये स्टार्ट केलं होतं आणि तेव्हा फी घेत होते. पण हं. नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे समाजातून मला काही असे कॉल येत गेले, की "ताई, आमचं फीस भरणारं कोणी नाहीये किंवा आमची पेन्शन काढून घेतल्या गेलेली आहे. आमचे प्रॉपर्ट्या आमच्या मुलांनी नावावर स्वतःच्या करून घेतल्यात आणि आम्हाला रस्त्यावरती सोडलंय." सो मग त्यावेळेस मला असं वाटत गेलं, की ज्यांच्याकडे पैसेच नाहीयेत, ज्यांची फीस भरणारं कोणी नाहीये, अशा पालकांवरती आपण काम करूया. ज्यांच्याकडे पैसे असतात त्यांच्यावरती तर म्हणजे त्यांची मुलं पण त्यांना सांभाळतील की. सो मग त्यावेळेस मी एक करत आणत गेले आणि 5चे 50, 50चे 80, आता सध्याच्या स्थितीमध्ये 90 पालक आपल्याकडे आहेत. म्हणजे प्रचंड मोठं काम आहे तुमचं. प्रचंड मोठं झालंय आता. तर मॅम, ही कल्पना आली कुठून? म्हणजे वृद्धांसाठीच का करायचं होतं तुम्हाला? काय वाटलं? त्यामागची प्रेरणा काय होती? त्याच्या मागचं एक खूप मोठी स्टोरी आहे. पण मला असं वाटतं, की ज्यावेळेस समाजामध्ये एखादं काही कोणतीही कहाणी ज्यावेळेस क्रिएट होते किंवा गोष्ट तयार होती, त्याच्यामागं काही ना काहीतरी एक टर्निंग पॉइंट असतो बरोबर. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी टर्निंग पॉइंट येतो आणि त्याच्यामधून काही जण उभे राहतात आणि काही जण थोडेसे डिसअपॉइंट होऊन आयुष्य हे करतात. तसा फेज माझ्या बाबतीमध्ये आला होता. थोडक्यात मी थोडीशी माझ्या बाबतीतली माहिती देते. माझ्या लहानपणीपासून माझ्या आजी-आजोबांनी माझा 10 वर्षापर्यंत सांभाळ केलेला होता. माझे अच्छा. वडील पोलिसमध्ये होते. अ, आईशी फारसं पहिल्यापासून बॉन्ड नव्हता माझा. अ, वडिलांनी सेकंड मॅरेज केलं होतं अच्छा. आणि आईशी आता पहिल्यापासून बॉन्ड नसल्यामुळं थोडंसं प्रेम कमी पडलं आणि मग ते एक लव्ह मॅरेजचं कारण म्हणू शकतो मिळालं. आपण, की थोडंसं म्हणजे ते वाट माणूस त्यावेळेस भरकटत जातो हं. आणि वयाच्या 17व्या वर्षी माझं लव्ह मॅरेज झालं. ज्यावेळेस माझं लग्न झालं, त्याच्यानंतर मी फक्त एक डोक्यामध्ये बिंबवून ठेवलेलं होतं, की आपल्याला आई-वडिलांचं प्रेम नाही मिळालं, पण आपल्या मुलांना ते आईचं. कायमच मिळावं आणि त्यावेळेस मी त्याची साथ देण्याचा खूप प्रयत्न केला. मी 12 वर्ष त्याच्याबरोबर संसार केला, म्हणजे संसार जपण्याचा प्रयत्न केला. पण आपण म्हणतो ना, संसाराचा गाडा ओढताना दोन्ही चाकं समान लागत असतात. पण त्या दुसऱ्या चाकाची कधी साथ मला त्यावेळेस मिळाली नाही आणि एक पेशन्स लेव्हल असते प्रत्येक बाईमध्ये. ती माझी पेशन्स लेव्हल संपली. म्हणजे त्या 12 वर्षामध्ये मी धुणं-भांड्यांची कामं केली. आता बघून कोणी म्हणणार नाहीये, पण रस्त्याच्या कडेला. आता मी इकडे पण ह्या एरियामध्ये येताना, इकडे भूमकर चौक म्हणून आहे हो. नऱ्हामध्ये. तिथे माझं भाजीचं दुकान होतं. मला ते आठवलं होतं आणि मी त्या झोनमध्ये गेले होते खरं तर मगाशी. आणि भाजीचं दुकान रस्त्याच्या कडेला बसून मी भाजीपाला विकलेला आहे. 22-22 मेसचे डबे मी केलेले आहेत. धुणं-भांड्यांची कामं केलीत. वडापावच्या गाडीवरती मी माझ्या मुलींना झोपवायचे आणि 10-11 वाजेपर्यंत आमचं ते भाजीचं दुकान चालू असायचं. आणि नवऱ्याचं नेहमी म्हणजे एकदा भाजी आणून दिली, की सट्टा खेळणं, ड्रिंक करणं, ह्या सगळ्या गोष्टी हं. होत्या. पण त्या सहन करत गेले मी कारण एखादी बाई संसारासाठी काय करू शकते, तर एवढं सगळं करू शकते ती आणि त्या पिरियडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते. पण माझी सहनशीलता एका लिमिटनंतर संपली
आणि मी तिथून पुढे मग सेपरेट होण्याचा निर्णय घेतला. तुमचा प्रवास खरं तर खूपच खडतर आहे मॅम. तरी तुम्ही त्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह केलं ही खूप मोठी गोष्ट आहे. थँक खरंच त्यासाठी खूप मोठं हे लागतं, काय म्हणता येईल त्याला. यू. तर मॅम आपण आता वृद्धाश्रमामध्ये राहता, स्वतः राहता म्हणजे सगळा मिळून मिसळून राहता. वृद्धांना मदत तर करताच, पण एक बॉन्डिंग असतं आपलं छान. तर काय वाटतं त्या बाबतीत तुम्हाला? असं काही अनुभव आलाय का? की बाबा हां, खूप छान वाटलंय हे करताना किंवा कधी-कधी असं वाटलंय का बाबा हे मी का करतीये? माझं फ्युचर आहे. म्हणजे एखादं फॅमिली आहे, मी त्यांना वेळ का देत नाही असं? नाही, असं मला कधीच वाटलं नाही, की आपण हे का करतोय वगैरे. कारण ज्यावेळेस मी सेपरेट झाले आणि 2 मुलींची आई म्हणून मी ज्यावेळेस स्ट्रगल करत होते, समाजामध्ये ना काही लोकं अशी आहेत, की एकट्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन बरोबर. खूप विचित्र असतो. अजूनही विचित्र आहे. हो. अ, समाज किती पण बदलू देत, किती पण पुढं जाऊ देत, पण एकट्या बाईकडं बघण्याचा दृष्टिकोन ऑफर म्हणूनच असतो. सॉरी म्हणजे हा शब्द नाही, चुकीचा असेल, बरोबर. बरोबर असेल माहिती नाहीये. पण मी बऱ्याच काही गोष्टी फेस केलेल्या आहेत. पण त्या सगळ्या अडचणींवरती मात देऊन म्हणजे त्या अडचणींच्या छाताडावरती बसून. रोवून हात-पाय रोवून मी उभी राहिलेली आहे. आणि बरेच अडचणी आल्यात, पण त्याच्यातून मी कायमच मार्ग काढत आले. जेव्हा 2 मुलींची आई म्हणून मी सफर करत होते आणि एक आई म्हणून मी कुठेतरी खचून गेले, त्यावेळेस तो जो टर्निंग हो, पॉइंट आला, मी मगाशी जसं हो. म्हटलं, की एक टर्निंग पॉइंट येतो. त्या टर्निंग पॉइंटमध्ये मला वाटलं, की आई म्हणून आपण हारलो, आता संपलं. म्हणजे माझं शिक्षण जास्ती नाहीये, मी 12वी अर्धवट शिकलेली आहे. पण अनुभवांनी भरपूर काही म्हणजे शिकता. फी न भरता शिकायला मिळालं आणि माझ्या स्वतःच्याच लोकांनी मला बरंच शिकवलं. त्याच्यामुळे दुनियाचे अनुभव मला खूप छोटे वाटत गेले. आणि जेव्हा माझे स्वतःचे आधार तुटले, त्यावेळेस मला आधार ह्या शब्दाची किंमत कळाली खरं तर. आणि त्यावेळेस असं वाटलं, की आधार शोधण्यापेक्षा आपण आधार बनूयात कोणाचा तरी. आधार देणं मला सोपं वाटलं. हं. अ, त्या वाईट ह्याच्यामध्ये मला डिप्रेशन आलं, सायकियाट्रिस्ट ट्रीटमेंट मला स्वतःला घ्यावी लागली होती. 2दा सुसाईड अटेम्प्ट मी प्रयत्न बापरे! केले होते, त्याच्यातून वाचले. ज्यावेळेस दुसऱ्यांदा वाचले, त्यावेळेस म्हणजे मी श्री स्वामी समर्थांना खूप मानते आणि जेव्हा दुसऱ्यांदा वाचले, त्यावेळेस मी स्वामींपुढे बरीच रडले आणि त्यांच्याशी भांडले आणि म्हणत होते, की मला म्हणजे एवढी नाती माझी विस्कळीत करून ठेवलेली आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रारब्धाचा एक पार्ट असतो, पण तो प्रारब्ध एवढा पण घाणेरडा कोणाचा नसावा. बरोबर. आणि माझी प्रत्येक नाती तुम्ही फाडून ठेवलेली आहेत. म्हणजे कुठं टाके घालायचे, कुठं मला ते तिगडं लावून जोडायचेत हेच मला कळत नाहीये. आणि त्याच्यातून जर मी माझ्या स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतीये, तरी त्याच्यातूनही तुम्ही मला वाचवताय. म्हणजे नक्की मला दिशा दाखवा तुम्ही. म्हणजे मला काहीतरी क्लू तरी द्या, की त्याच्यातून मी काहीतरी उभारी धरेन किंवा त्याच्यातून मला कळेल, बरोबर. की ह्याच्यासाठी माझा जन्म झालेला आहे म्हणून. आणि लिटरली तुला सांगू मी जेव्हा डिप्रेशन मला स्वतःला आलेलं होतं, त्यावेळेस मी पुणं सोडायचं. आपण पुण्यात राहायला पण नको. पुण्यात राहिलं तर आपण आपलीच लोकं बघून आपल्यालाच जास्त डिप्रेशन डिप्रेशन. येतंय, जास्त त्रास होतो. सो मी दिल्लीला गेले होते. दिल्लीमध्ये मी ज्या हॉस्पिटल म्हणजे मी सोनोग्राफी सिटी एक्स-रेचे टेक्निशियन म्हणून जॉब केलेला होता. अच्छा. आत्तापर्यंत मी कोणती डिग्री घेतलेली नाहीये, कोणत्याही शिक्षणाची, कोणता कोर्स मी केलेला नाहीये. तरीसुद्धा माझी ग्रास्पिंग पॉवर खूप स्ट्राँग आहे. एखादी गोष्ट कोणती बघितली, की मी ती लगेच कॅप्चर करते आणि मी तसंच ते काम सगळं शिकत गेले. माझं ₹7,000 जोग हं. हॉस्पिटलमध्ये कामाला होते मी पौड रोडच्या. तिथून नंतर मग मी माझं प्रमोशन होत 70,000 पर्यंत माझा तो पगार मी हे केला आणि ते जॉब सोडून मी दिल्लीच्या म्हणजे त्याच फील्डमधल्या दिल्लीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये तिथे इंटरव्ह्यू देऊन आले. जेव्हा भरकटलेले होते म्हणजे सुकलेलं पान कसं असतं, इकडून वारं आलं की इकडं फरफटत जा, बरोबर. तिकडून वारं आलं तिकडं फरफटत जा. तशी माझी लाईफ झालेली होती. आणि त्याच दिल्लीमध्ये मला आता 2024 डिसेंबरमध्ये मला नॅशनल पुरस्कार मिळाला. म्हणजे हे वाटलंही नव्हतं आणि हे कधीही म्हणजे मी डोक्यात पण आणलेलं नव्हतं. आणि त्यावेळेस त्या पिरियडमध्ये मग ह्या गोष्टी सगळ्या सफर करत होते. आणि
तेव्हा स्वामींशी सगळी भांडले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी अशीच रस्त्याने चाललेली होते आणि आजी मला एक 90 वर्षाची दिसली. मे बी ती म्हणजे स्वामी माझ्यापर्यंत खाली येऊन बोलू शकले नाही, पण ते तिच्या रूपामध्ये येऊन त्यांनी मला एक दिशा दाखवली आणि ती जे फेस करत होती 90 वर्षाच्या वयामध्ये, ते सेम मी त्यावेळेस फेस करत होते. आणि तिला मी विचारलं, की "तू एकटीच राहते का? तू माझ्याबरोबर येशील का राहायला?" तिने मला उलट प्रश्न विचारला, की "तुझं वृद्धाश्रम आहे का?" त्यावेळेस वृद्धाश्रम हा शब्द माझ्यासाठी म्हणजे ऐकून होते, पण तरीसुद्धा तो नवीन नव्याने होता. एक त्या वृद्धाश्रम या शब्दाची ओळख झाली. आणि त्यावेळेस मी ठरवलं, की आपण वृद्धाश्रम चालू करायचं. तेव्हा घरी येऊन स्वामींना साखर ठेवली. 3 हॉस्पिटलमध्ये मी जॉबला होते. तिन्ही हॉस्पिटलमध्ये राजीनामे देऊन आले. कोरोनाचा पिरियड त्या पिरियडमध्ये म्हणजे होता. 2021 ची गोष्ट ही. म्हणजे कोरोना स्टेबल झाला होता, पण तरी लॉकडाऊन पिरियड चालू होतं त्या पिरियडमध्ये. माझे एक काका आहेत, ते वकील ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आहेत. त्यांना विचारलं, कारण नोंद वगैरे कुठं करायची काहीही माहिती नव्हतं. जेव्हा मी गेले, ते म्हटले, "धर्मादायमध्ये तुला तिथं सगळं माहितीपत्रक वगैरे मिळेल." ते आणलं. त्यावेळेस त्याच्यातून ती कमिटी निर्माण केली. त्या कमिटीमधले 7 कमिटी मेंबरपैकी एकही कमिटी मेंबर आजपर्यंत घरी म्हणजे तिथे आश्रमामध्ये आले आलेले नाही. नाहीयेत. आत्ता कुठं ते थोडंसं सेक्रेटरी वगैरे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतायत. करतीये मी. माझी मुलगीसुद्धा खजिनदार म्हणून आहे. म्हणून आहे. आणि हे सगळं करत असताना त्यावेळेस मग 3 बीएचके फ्लॅटमध्ये आश्रम चालू झालं, स्वामी निवास. आणि त्यावेळेस त्यावेळेस डायपर चेंज करणं, त्यांना अंघोळ घालणं, जेवण बनवणं, ते जीव खाऊ घालणं, ह्या सगळ्या गोष्टी मी करत होते आणि त्यावेळेस मी फी पण घेत होते. कारण मी श्रीमंत नव्हते. बरोबर. मला कुठेही इलेक्शनला उभं राहायचं नव्हतं किंवा म्हणजे नाही का इलेक्शनला उभं राहून वोट मागत फिरवायचंय, हे माझं चांगलं काम आहे आणि मग मला वोट द्या वगैरे असं काही इंटेन्शन नव्हतं. पहिल्यापासून माझं विजन क्लिअर होतं, की मला माझा एकटेपणा घालवायचा आहे. म्हणून मला ते स्वामी निवास वृद्धाश्रम चालू करावं लागलं आणि त्याच्यामध्ये मी हॅप्पी आहे ॲक्चुअलमध्ये. तर हे सगळं करत असताना मग नंतर मला असे कॉल्स येत गेले, की आमच्या पेन्शन काढून घेतल्यात, आमच्या प्रॉपर्टी नावावर केल्यात, आम्हाला रस्त्यावरती सोडलंय. पुन्हा स्टेशनला कोणीतरी आई-बापाला सोडून गेले आणि वॉशरूमवरून "येतो गं आई." असं सांगून गेलेत आणि आलेच नाहीयेत. म्हणजे अशा पालकांचे फोन्स किंवा अशा तिथं कोणीतरी लोकं आहेत आणि आजी-आजोबा इथे दिवसभरापासून आहेत. "तुम्ही येता का ताई? तुमचं वृद्धाश्रमाचा मला पत्ता मिळालाय" म्हणून. हं. म्हणजे इतके क्रूर, की त्यांच्यासमोर माझे दुःख मला कमी खूपच वाटले. कमी वाटले मला. मग असं एक करत मी सगळ्या पालकांना बऱ्यापैकी म्हणजे जेवढे माझ्या सानिध्यात आले त्या पालकांवरती मी काम करत गेले. बरोबर. आजकाल आपण वृद्ध वगैरे बघतो, तर त्यांना विरंगुळा हा कमी असतो. बरोबर. ते फोन यूज करू शकत नाही का टीव्ही यूज करू शकत नाही. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? किंवा आता किती परिस्थितीतून ते आलेले आहेत, तर हं. त्यांच्यासाठी तुम्ही काय करता विरंगुळा? वेगवेगळे माध्यम तिथे आपण हे केलेले आहेत. म्हणजे जसं की वृद्ध असल्यामुळे खूप जास्ती त्यांना हेवी काम आपण देऊ शकत नाही गं. हं. त्याच्यामुळे तिथे आपण असे वाफे केलेले आहेत. मग त्याच्यामध्ये अच्छा, म्हणजे मेथी, आवडीची गोष्ट. पालक हो, अगदी. त्याच्यामध्ये ते कुठे रमतील आणि हं. कमी श्रम लागेल. बरोबर. हेवी काम त्यांना नाही जमणारच होत. नाहीये. सो मग कोणीतरी भगवद्गीता एखाद्याला वाचता येत असेल, तर भगवद्गीता वाचून. कोणीतरी वाचतं आणि मग बाकीचे पठण ते सगळं ऐकतात. किंवा काही गुरुचरित्राचं पारायण आम्ही नेहमी म्हणजे हं. दरवर्षी आपलं असतंच आहे. स्वामींचं मंदिर आपल्या इथे आहे. त्याच्यामुळं सकाळ संध्याकाळ आरती असते. योगा घेतला जातो सकाळच्या वेळेमध्ये. जेवढा शक्य होईल त्यांना तेवढा योगा आपण त्यांच्याकडून घेतो. आणि बाकी मग त्यांची झोप हे ते त्याचे पूर्ण असते. असे टायमिंग ठरलेले ठरलेले आहेत असतात. त्या तर पद्धतीने. मी मगासपासून ऑब्झर्व्ह करते म्हणजे तुमची स्वामींवर खूप श्रद्धा हो. आहे त्यामुळे तुम्ही असं नाव ठेवलं. हं. चांगली गोष्ट आहे. अनेकदा वृद्धांना एकटं पडतं म्हणजे दुर्लक्ष होतं त्यांच्याकडे. तर आपल्याला काय वाटतं त्याला समाजाने कोणती भूमिका बजावायला हवी? म्हणजे ॲक्चुअल समाजाचा काय रोल असेल त्यांना दुर्लक्ष होऊ नये त्यांच्याकडे? मेन खरं तर हेच कारण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम जे होत आहेत आजकाल, ती वृद्धाश्रम ही म्हणजे काळाची मुलांचं गरज झाली आहे. कुठेतरी चुकतंय
आहे का? मुलांना काय असं सांगावसं नाहीये, वाटतंय? असं नाहीये. म्हणजे बहुधा 90 ते 95% आपण म्हणू शकतो, की मुलांचं डेफिनेटली चुकतं. हां, पण नाण्याला 2 बाजू असतात. बरोबर. सो मी अगदीच म्हणजे मी आज वृद्ध पालकांमध्ये राहतीये म्हणून हं, मी हे गोष्टी मी सांगू शकतीये, की असं काहीच नाहीये, की फक्त आणि फक्त मुलांचीच चुकी असते. दुसरी पण बाजू आपण पडताळणी गरजेची आहे. पण मला असं वाटतं ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस त्यांनी आई-वडिलांनी आपल्याला आपल्याला समजून घेतलंच की मग तुम्ही म्हातारपणामध्ये तुम्ही समजून घ्या. थोडंसं पेशन्स ठेवा. आजकालच्या जनरेशनमध्ये पेशन्स खूप कमी कमी आहे. राहिलेले आहेत. लिफ्ट खाली येस तोपर्यंत आपण 4दा बटणं दाबतो. म्हणजे आपल्यातच पेशन्स कमी आहेत. थोडंसं पेशन्सली काम घेतलं तर हो. ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. आणि जर समाजातल्या काही मुलांना जर जबाबदाऱ्या त्यांच्या कळाल्या, तर आज महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम ही ओपन करण्याची वेळ तेवढी येणार नाही. पण महाराष्ट्राचं आपण दुर्दैव म्हणू शकतो हे, की वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे. हो. पण कुठेतरी म्हणजे 4.5 वर्ष झालंय मी पालकांवरती, ह्या वृद्ध पालकांवरती काम करतीये. वृद्धाश्रम असणं हे सुदैव आहे आजच्या स्थितीला. ॲट लीस्ट ते 2 वेळेसचं जेवण तरी एका ठिकाणी व्यवस्थित सेफमध्ये राहतायत आणि 2 वेळेसचं जेवण ते खातायत, सन्मानाने खातायत. सो ते मला सुदैव वाटतं वृद्धाश्रम. स्वामी निवास किंवा आपल्या इतर उपक्रमांसाठी पुढे काय योजना आहेत? म्हणजे नवीन काय करायचं आहे तुम्हाला? योजना तर बऱ्याच आहेत माझ्या डोक्यामध्ये. मला एकतर वृद्ध पालकांवरती तर काम करायचंच आहे. म्हणजे मी जेव्हा स्वामी निवास वृद्धाश्रम ज्यावेळेस मी स्टार्ट केलं होतं, त्यावेळेस खरं तर ठरवलं होतं, की मी वृद्ध पालकांवरती काम करेन. पण हं. आता मी गायांवरती काम केलंय. माझी मोठी मुलगी जी आहे ती घटस्फोटित अत्याचारित महिलांवरती आत्ता काम करतीये आणि तिचं एवढ्या लहानपणामधलं शहाणपण बघून मला उलटं तिच्याकडून प्रेरणा मिळतीये. तिने 10वी नंतर फॅशन डिझायनिंग डिप्लोमा केला महर्षी संस्थेमध्ये. त्याच्यानंतर डिप्लोमा नंतर तिने 1 वर्ष गॅप घेतलं आणि गावातल्या जवळपास 60 ते 70 महिलांना मोफत शिलाई काम शिकवलं. त्याच्यामुळे तिच्या नावावरती पण आपण एक तू चाल पुढं फाउंडेशन म्हणून आता एक संस्था आपण रन करतोय. तिच्या अंडर 10-12 लेडीज आहेत. 15 मशीनचा, शिलाई मशीनचा सेटअप तिचा आहे. सो नारी शक्तीवरती पण आपण हे करतोय. म्हणजे जसं तुमचं बरोबर. आहे आपलं मैत्री वेलफेअर वेलफेअरचं. फाउंडेशन. सो तुम्ही जसं काम करताय तसंच म्हणजे आपण तर आता एकजुटीने काम करूच या. पण अशा बऱ्याच माझे उपक्रम आहेत डोक्यामध्ये. फक्त आता आपल्या जागेअभावी आपल्याला आजी-आजोबांना तिथं जास्त जागा नाही. आता जागा पूर्ण फुल झाली आहे. एकदा स्वामी निवास वृद्धाश्रमाची स्वतःची जागा झाली, की अजून बरेच उपक्रम डोक्यामध्ये आहेत. चालता-फिरता दवाखाना मला ॲम्ब्युलन्समध्ये रन करायचा आहे. असे बरेच हे आहेत. पण विषय फक्त फंडच्या तिथे येऊन थांबतो. आणि शासकीय अनुदान आपल्याला आत्ता काहीही नसल्यामुळे आपण थोडंसं कामामध्ये थोडं थोडं हळू. हां. हळू हळू आहो. पण तरी सुद्धा म्हणजे मला असं वाटतं, की कासवाची कासवाची जी गती गती ही बरोबर. कायमच पुढे नेते. सो तशा पद्धतीने आता काम चालू आहे माझं. चांगलं आहे. अ, तर मॅम आता तुम्ही बरंच मोठं काम करताय. तुमची मुलगीही या क्षेत्रात आहे. त्यामुळे खरंच अभिनंदन. पण मॅम तुम्ही जसं या क्षेत्रात काम करताय, तुम्हाला प्रॉब्लेम्स येतायत, तुम्हाला फंडिंगचा इश्यू येतात. तर आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला काही फंडिंग करायचं असेल तर कसं करू शकता? अ, खरं तर तर काय सांगाल त्यांना? आर्थिक मदत आपल्याला फार कमी मिळते. तर आज माझा हा जो व्हिडिओ मैत्री वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून हा व्हिडिओ जो कोणी जिथून कुठून बघत असेल, खरंच आपल्या स्वामी निवासला तुमच्या सर्वांच्या दानशूरांची फार गरज आहे. सरकारी प्रयत्न माझे चालू आहेत. पण सरकार खरंच गरिबांसाठी आहे का? हा प्रश्न मला स्वतःला कधी-कधी बरोबर. पडतो. पण तुमच्या साहाय्याने मी आज ह्या लोकांपर्यंत पोहोचू शकेन. तर त्याच्यामुळे आर्थिक मदत तर आपल्याला फार कमी आहे, कारण आपली जागा जी आहे ती भाडेतत्वावरची आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला तिथे फंड लागत असतो. बाकी तुम्ही धान्याच्या स्वरूपात मदत करू शकता. तुम्ही कपडे देऊ शकता त्या पालकांना, स्वेटर्स देऊ शकता. त्याच्यानंतर जुनं फर्निचर तुमचं फक्त वापरण्याजोगं असावं, असं काही नाहीये, की नवीनच तुम्ही द्यायला पाहिजे.
ते जुनं पण देऊ शकता तुम्ही. बाकी आपण स्टीलची भांडी आपण घेतो. जुन्या काही इलेक्ट्रॉनिक्सच्या गोष्टी असतील म्हणजे गॅस शेगडी असेल, हम्म. फ्रीज असेल, फक्त ते वापरण्याजोगं. कारण तुम्ही दिलेल्या किंवा तुम्ही ठेवून दिलेल्या वस्तू कोणीतरी वापरणार आहे. त्याच्यावरती काहीतरी त्यांचं आयुष्य डिपेंड आहे. ह्या भावनेने फक्त ते द्यावं, एवढीच फक्त विनंती आहे. मॅम, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खरंच मनापासून ऑल दी बेस्ट, आणि तुमचा हा अमूलाग्र वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल खरंच थँक्यू. थँक्यू सो मच. आणि मी परत एकदा मैत्री फाउंडेशनचं मी खूप खूप आभार. कारण आज हा प्लॅटफॉर्म मला तू इथे दिला आणि खूप शॉर्ट टर्ममध्ये आपण एकत्र आलो. पण नक्कीच स्वामी आपल्यासोबत आहेत आणि तुमचं पण पॉडकास्ट चॅनल, जे काही तुमचं यूट्यूब चॅनल आहे ते खूप खूप काय म्हणता येईल, खूप छान ग्रो होईल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.